पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। खेड शिवापूर पोलीस चौकीत एका महिला पोलीस हवालदारानं आपला तोतया पत्रकाराच्या साथीनं मदतीनं तब्बल 20 लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालाय। व्यावसायिकाची अडवणूक करायची, त्याच्या बॅगेतील 20 लाख रुपये काढून घ्यायचे आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर मात्र फक्त 6.5 लाख रुपये दाखवायचे, असा अत्यंत भयानक आणि शातिर डाव या महिला हवालदाराने रचला होता। एका डोसा सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेरानं आणि राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सतर्कतेनं या महिला पोलिसाचं संपूर्ण बिंग फुटलंय। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर एक भयानक प्रकार घडला। आम्ही पोलीस आहोत असं सांगून हर्षवर्धन पवार या व्यावसायिकाची 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी नरहे पोलीस ठाण्यात 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। विक्रम चाकणकर, अमय कारले, गणेश कदम यांना अटक झाली। मात्र या दरोड्याच्या नाट्यामागे पोलीस चौकीच्या जवळच एक दुसरा कट शिजला होता। व्यावसायिकाला घेऊन आरोपींची कार खेड शिवापूर पोलीस चौकीत दाखल झाली। गाडी विक्रम चाकणकरांची होती, पण या चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्याचा प्लॅन तयार झाला। महिला पोलीस हवालदारानं एका तोत्या पत्रकाराला सोबत घेतलं। या तोत्या पत्रकाराच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत व्यावसायिकाच्या बॅगेतील तब्बल 20 लाख रुपयांची रोकड लपवण्यात आली। उरलेले फक्त 6.5 लाख रुपयेच मुद्देमाल म्हणून दाखवायचे आणि बाकीचे पैसे आपापसात वाटून घ्यायचे, असा मास्टर प्लॅन आखला गेला। पण म्हणतात ना की पापाचा घडा भरल्याशिवाय राहत नाही। खेड शिवापूर पोलीस चौकीत सीसीटीव्ही नसले तरी चौकीच्या अगदी समोर असलेल्या एका डोसा विक्रीच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही चालू होते आणि या हॉटेलमधील कॅमेरानं या महिला पोलिसाचा आणि तोत्या पत्रकाराचा प्रत्येक संशयास्पद ड्रामा कैद होत होता। आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेच्या आदल्या दिवशी महिला हवालदारानं 24 तास ड्युटी केलेली होती। नियमानुसार दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी होती, पण या मॅडम सुट्टीच्या दिवशीही घरी न जाता, चौकीत न बसता समोरच्या डोसा सेंटरमध्ये तासनतास ठाण मांडून बसलेल्या होत्या। त्याचवेळी राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष जाधव यांना महिला हवालदाराच्या संशयास्पद वाढीव कामाचा संशय आला। स्वतः जाधव चौकीकडे निघालेले होते, तोच महिला हवालदारानं स्वतःहून जाधव यांना फोन केला आणि सांगितलं, सर आम्ही अशी अशी हवाल्याची रोकड पकडली आहे। पण वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांना संशय आल्यानं त्यांनी थेट खेड शिवापूर चौकी गाठली। तिथे पोहोचताच जाधव यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि संशयितांची कसून चौकशी केली। मग काय, पोलीस चौकीतच पैशाची अशी काही फेकाफेक सुरू झाली की थेट नोटांचा पाऊसच पडला आणि महिला हवालदाराच्या 20 लाखाच्या दरोड्याचा बिंग फुटलं। जाधवांनी तात्काळ व्यावसायिकाला आणि त्या तिघांना ताब्यात घेतलं। रोकड मोजून ती पूर्ण असल्याची खात्री केली आणि स्वतः सर्वांना घेऊन नरहे पोलीस ठाण्यात पोहोचले। पण ही घटना इथेच संपत नाही। या महिला पोलीस हवालदाराचे कारनामे ऐकून आता तुम्ही थक्क होणार आहात। ही महिला हवालदार गेली 17 वर्ष राजगड तालुक्यातच ठाण मांडून आहे, तर गेल्या 2 वर्षांपासून खेड शिवापूर चौकीत तैनात आहे। संपूर्ण पोलीस ठाण्यात आणि परिसरात या मॅडमचा मोठ्या प्रमाणामध्ये दरारा होता। एवढंच नाही तर खेड शिवापूर चौकीच्या पाठीमागे स्वतःचं स्वतंत्र कॅबिन बनवून ही महिला हवालदार संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार हाकत होती। काही दिवसांपूर्वीच या चौकीत बाललैंगिक अत्याचाराची म्हणजेच पॉस्कोची गंभीर तक्रार आली होती। या महिला हवालदारानं ती तक्रार चक्क दाबण्याचा प्रयत्न केला। तक्रारदाराला मॅनेज करून तो अपघात असल्याचं सांगायला लावलं। एवढंच नाही तर आपल्या सहकार्यालाही हे अपघाताचं प्रकरण असल्याचं सांगायला लावलं। पण वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांनी कसून चौकशी केली आणि पॉस्कोचा प्रकार उघडकीस आणला। त्यावेळी जाधवांनी या हवालदाराविरोधात कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठवला होता। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या महिला हवालदाराला नेमकं पाठबळ कुणाचं आहे। माहितीनुसार या 20 लाखांच्या फेकाफेकीनंतर भयानक डाव उघड झाल्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये आणि वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवू नये यासाठी जाधव यांच्यावर बड्या हस्तकांकडून प्रचंड दबाव आणला जात होता, अशा चर्चाही आता सुरू झालेल्या आहेत। तोतया पत्रकार आणि दरोड्यातील मुख्य आरोपी कारले हे दोघे एकाच इमारतीत राहत असल्याची माहितीही आता समोर आली आहे। त्यामुळे ही केवळ एका दिवसाची चोरी होती की हा मोठा रॅकेटचा भाग होता, याचा उलगडा आता पोलिसांना करावा लागणार आहे। खाकी वर्दीवर लागलेला हा डाग अत्यंत गंभीर आहे। सुट्टीच्या दिवशी हॉटेलमध्ये बसून 20 लाखांची वसुली आखणारी महिला पोलीस, तिला साथ देणारा तोत्या पत्रकार आणि पाठीमागे बनवलेली बेकायदेशीर केबिन आणि पॉस्को सारखा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न हे सर्व दाखवून देतंय की पदाचा कशा पद्धतीनं ही महिला हवालदार गैरवापर करत होती। आता या महिलेच्या चौकशीमधून
पुढे कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.